या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर डॉक्टर कैलास दौंड यांची ही कविता आहे। यामध्ये गोधडीचं त्यांनी अत्यंत सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे। गोधडी फक्त चिंध्यांचा बोचका नसून ती एक आठवण आहे, माया आहे, त्याचबरोबर आपल्या माणसांची सोबत आहे असं या कवितेतून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला तर मग पाहूया या कवितेचा स्वाध्याय। यामध्ये प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। त्यामध्ये गोधडीची वैशिष्ट्ये। फक्त चिंध्यांचा बोचका नसते, मायेलाही ऊब देणारी, बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर, आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर, असे या गोधडीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील। त्यामध्येच गोधडीत चिंधींच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती। तर त्या व्यक्ती कोणकोणत्या आहेत? आई, वडील, मामा आणि भाचा। प्रश्न दुसरा आहे, कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा। तर पाहूया, आयुष्यभर कष्ट, संसारात खाल्लेल्या खस्ता, मायेची ऊब, स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी, अशी वैशिष्ट्ये आपल्याला आईची सांगता येतील। प्रश्न तिसरा आहे, तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा। तर या ठिकाणी तुमचं कोणत्याही वस्तूशी भावनिक नातं असू शकतं, हे या ठिकाणी उत्तर उदाहरणादाखल दिलेले आहे। तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं देखील असू शकतं। तर पाहूया उत्तर। मी 4थीत असताना निबंध लेखन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता। त्यावेळी मला बक्षीस म्हणून सरस्वती देवीची मूर्ती मिळाली होती। माझ्या आयुष्यातील हे पहिलेच बक्षीस असल्यामुळे ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे। मी रोज सरस्वती देवीच्या पाया पडतो आणि नंतरच कामाला सुरुवात करतो। मी ती मूर्ती अजूनही छान जपून ठेवलेली आहे। माझा जीव अजूनही त्या मूर्तीमध्ये गुंतलेला आहे। प्रश्न चौथा, आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह लिहा। त्यामध्ये 1, मायेलाही मिळणारी ऊब, 2, गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या, 3, लुगड्याचे पटकूर, बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे, 4, आईची स्मृतींची सुई। प्रश्न 5वा, खालील ओळीतील भाव स्पष्ट करा। त्यामध्ये गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते। उत्तर पाहूया, गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गरिबीमध्ये हालाखीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले, त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत। अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय। कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे। गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब। तर या कवितेतील भावनिक आपल्याला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे। याचं उत्तर पाहूया, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही, त्यात आई वडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत। गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते, त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात। आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे। जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते। म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे। आतापर्यंत आपण स्वाध्यायामधील प्रश्न पाहिलेले आहेत। आता लिहिते होऊया या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिला आहे तो पाहूया। गोधडीच्या आत्मकथन या विषयावर 10 ते 15 ओळी निबंध लिहा। तर पाहूयात, मी गोधडी बोलत आहे या विषयावरती हा निबंध घेऊया। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेले असता रात्री झोपताना अचानक आवाज आला, ओळखलं का मला? मी तुझी आवडती गोधडी, हल्ली पडून असते कोपऱ्यामध्ये, कोणाचे लक्ष नाही माझ्याकडे।
तुम्हा सगळ्यांना आवडतात मऊ मऊ पांघरूण आणि त्यामुळे तुम्ही मला पूर्णपणे विसरून गेलात. आठवते का, पूर्वी मला अंगावर पांघरण्यासाठी किती भांडायचं तुम्ही. सर्वांना मीच हवी असायचे, पण आता तुम्हाला विकतची पांघरूणच आवडतात. मला तयार करताना तुमच्या आईने किती कष्ट घेतले होते. गोधडी शिवताना तिनं तिच्या चांगल्या चांगल्या साड्यांमधल्या रंगसंगतीचा वापर केला होता. आजोबांचे धोतर, आजीची साडी वापरली होती, त्यांची आठवण राहावी म्हणून. आईने तिच्या जुन्या साड्या सुद्धा वापरल्या होत्या. मुलांचे जुने झालेले कपडे, त्याचेही वेगवेगळे आकार कापून घेतले होते. अगदी जीव लावून शिवली होती गोधडी. खरं तर किती ऊब आहे माझ्यामध्ये. कधीतरी मला पण अंगावर पांघरून बघा, मग तुम्हाला जाणवेल माझ्यातली ऊब. माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी कुशीत घेतल्याचा अनुभव येईल. तुमची गोधडी तुमची वाट बघते. गोधडीचे हे बोलणे ऐकून मी उठले आणि मऊ रग बाजूला ठेवून गोधडी अंगावर घेतली आणि बालपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि कधी झोप लागली कळालं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा निबंध सांगता येईल. आत्मकथा म्हणजे गोधडीने स्वतः तिचं मत व्यक्त केलेलं आहे असं समजून आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील हा निबंध लिहू शकता. या ठिकाणी फक्त हा उदाहरणादाखल दिलेला आहे. आता त्यानंतर पाहूया उपक्रम. आईने घरातील टाकाऊ वस्तूंपासून जशी स्वकष्टाने गोधडी बनवली, तशी मकर संक्रांत या सणाला प्रेमाची भेट देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून भेट कार्डे बनवा. मित्रांना, नातेवाईकांना, शिक्षकांना प्रेमाने भेट द्या. आता यामध्ये गोधडी बनवण्यासाठी जे टाकाऊ कपडे आहेत त्याचा जसा आईने वापर केलेला आहे, तसेच जे घरात टाकाऊ वस्तू आहेत जसे पेपर असतील किंवा टिकल्या असतील किंवा कुंदन किंवा चमकी टिकल्या असतील, तर अशा अनेक गोष्टींचा तुम्हाला या भेट कार्ड बनवण्यासाठी वापर करता येईल. तर असे भेट कार्ड मकर संक्रांती या सणाच्या निमित्ताने तुम्हाला बनवायचे आहेत आणि ते मित्रांना, नातेवाईकांना, शिक्षकांना भेट द्यायचे आहेत. पण समजून घेऊया, या शीर्षकाखाली आपल्याला व्याकरणाचा भाग दिलेला आहे. यामध्ये आपल्याला अलंकार दिले आहेत. 2 प्रकारचे अलंकार दिलेले आहेत. एक यामध्ये शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर शब्दालंकारामध्ये यमक, अनुप्रास आणि श्लेष अलंकार दिलेले आहेत आणि अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपनवृत्ती, व्यतिरेक, चेतना, गुणोक्ती इत्यादी अलंकार या ठिकाणी यामध्ये समाविष्ट होतात. तर यामध्ये आपल्याला 2च अलंकाराची माहिती दिलेली आहे. त्यातला एक बघूया. यमक अलंकार. खालील ओळी वाचा व निरीक्षण करा. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. तर खाली काय दिलेलं आहे? अधोरेखित शब्दांच्या उच्चारांमध्ये साम्य आढळते का? या दोन्ही ओळींमध्ये अक्षरांच्या खाली अधोरेखित केलेले आहे, त्यामध्ये साम्य आढळते का असं विचारलेलं आहे. तर होय, या असं उत्तर आपल्या या चौकटीमध्ये येईल. दोन्ही शब्दांच्या उच्चारामध्ये साम्य आढळते. तर खाली काय दिले पाहूया. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक हा अलंकार होतो. खालील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर किंवा शब्दांच्या जोड्या शोधा. त्यामध्ये नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. तर यामध्ये आपल्याला नदीशी, झाडांशी यामध्ये आपल्याला शी या अक्षराला अधोरेखित करता येईल आणि हे शब्द येतील नदीशी आणि झाडांशी. यामध्ये पाहूया. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. तर तान्हा, पान्हा ह्या शब्दांमध्ये आपल्याला यमक अलंकार दिसून येईल. त्यानंतर पाहूया. कडीस जोडोनी दुजा कडीला, मनुष्य बनवितेस साखळीला. तर कडीला आणि साखळीला या 2 शब्दांमध्ये आपल्याला हा यमक अलंकार दिसून येईल. आता दुसरा पाहूया. अनुप्रास अलंकार. खालील ओळी वाचा आणि त्यातील कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण आणि लगन निघाले. तर पहिल्या ओळीत नी हा वर्ण रिपीट झालेला आहे, पुनरावृत्ती झालेली आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये ण हा वर्ण पुनरावृत्ती झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी पुनरावृत्ती झालेले वर्ण नी आणि न हे आहेत.
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा. रजत नील, ताम्र नील, स्थिर पल, जलपल सलील. तर या ठिकाणी ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. आ संत म्हणती, सप्तपदे सहवासे, सख्य साधूंशी घडते. तर यामध्ये स या अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसून येते. आलं लक्षात? आता त्यानंतर आपल्याला भाषा सौंदर्य आणि वाचनाचा भाग दिलेला आहे, तो आपल्याला व्यवस्थित वाचून समजून घ्यायचा आहे. बाकी या ठिकाणी सोडवण्याचा कुठलाही भाग नाही. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर आर्ट अँड क्राफ्ट, नवनवीन गोष्टींची माहिती, या सर्व गोष्टींचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेव्हा तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.